उद्धव ठाकरे मुंबईतल्या लँड स्कॅमचे बादशाह आहेत. भाजप नेते आशिष शेलार यांचा हा गंभीर आरोप समोर येतोय. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी हा हल्ला केलाय. मागील 3 वर्षांपासून उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्याचं काम सुरू आहे. शेलारांनी केलेल्या आरोपांवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या पेडणेकरांनी टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांना उद्धव ठाकरेंची भीती वाटत असल्याचाही हल्लाबोल त्यांनी केला. उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय युरोप दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे ही परदेश दौऱ्यावर आहेत. युतीच्या चर्चेदरम्यानच ठाकरे बंधूंचा परदेश दौरा असल्यानं चर्चांना उधाण आलं. राज ठाकरे मुंबईत आले की चर्चा करू, मग निर्णय होईल. युती संदर्भात संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत. राजकारणामुळे आमचे मार्ग वेगळे, पण नात्यातला ओलावा कायम, राऊतांनी विधान केलंय. विरोधी पक्षनेत्याच्या निवडीबाबत सरकार माझ्या नावाला घाबरते. भास्कर जाधव यांनी सरकारवर टीका केली. पाशवी बहुमतानं सत्तेवर आलेलं सरकार सामान्य माणसाला घाबरतं, हा माझा सन्मान. भास्कर जाधव यांनी सरकारवर हल्लाबोल केला. बारामतीतील विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या बैठकीसाठी शरद पवार आणि सुनेत्र पवार एकत्र आले. बैठकीला युगेंद्र पवारही उपस्थित होते. यावेळी वाढदिवसानिमित्त युगेंद्र पवारांनी सुनेत्र पवारांचे आशीर्वाद घेतले. पवार कुटुंब म्हणून आम्ही एकत्रच आहोत. राजकारणात विचार बदलतात, कुटुंब म्हणून आम्ही तोडू शकत नाही. शेवटी आमचं रक्ताचं नातं आहे. सुनेत्र पवारांच्या भेटीवर युगेंद्र पवारांनी प्रतिक्रिया दिली. काँग्रेस नेते हुसेन दलवाईंना पोलिसांनी ताब्यात घेतलं. काठेगली परिसरातील दर्ग्याच्या पाहणीसाठी गेले असताना त्यांना अडवण्यात आलं. सदर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. अहिल्यानगरच्या चौंडी गावात 29 एप्रिलला राज्य मंत्रिमंडळाची बैठक होते. राधाकृष्ण विखे पाटलांकडून त्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्य सभामंडप, वातानुकूलन यंत्रणा, जनित्र आणि सीसीटीव्ही यंत्रणांसह अन्य बाबींची सुद्धा देखभाल त्यानिमित्तानं करण्यात येते. अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मंडप आणि व्यवस्थेसाठी 150 कोटी रुपयांची उधळपट्टी झाली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर हल्लाबोल केला. हिंदी भाषेची कुठलीही सक्ती नाही, मात्र उदय सामंत यांची माहिती त्यांनी दिलेली आहे. 20 विद्यार्थी असल्यास त्या भाषेला शिक्षक देण्यात येईल. हिंदी संदर्भात कॅबिनेटमध्ये झालेल्या चर्चेची सामंतांनी माहिती दिली. मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा मिळालेला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला. शेतीप्रमाणे मत्स्य व्यावसायिकांनाही मिळणार नुकसान भरपाई. मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा मिळाल्यानंतर कोळी बांधवांकडून मंत्री नितेश राणे यांचं स्वागत करण्यात आलं. स्वागत करण्यासाठी कोळी बांधव मंत्रालयात दाखल झाले होते. गोसीखुर्द धरण प्रकल्पासाठी जवळपास 26,000 कोटी रुपये आता निधी ठेवण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पामुळे 1,97,000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. भंडारा, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यातील क्षेत्रांना याचा मोठा फायदा होणार आहे. काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटेंचा पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्षप्रवेश केला. पक्ष सोडण्याची वेळ काँग्रेसनेच आणली. संग्राम थोपटेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा काँग्रेसवर टीका केली आहे. भाजपच्या पदाधिकारी निवडी विरोधात श्रीरामपुरात बॅनरबाजी पाहायला मिळाली. निष्ठावांविरुद्ध नव्यानं पक्षात आलेल्यांविरोधातला वाद चव्हाट्यावर आलाय. नव्यानं आलेल्या लोकांना पदे मिळत असल्यानं निष्ठावान कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा. सांगलीतील 4 माजी आमदारांचा आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश होतोय. शिराळ्यातील शिवाजीराव नाईक, कवठे महांकाळचे अजितराव घोरपडे, आटपाडीचे राजेंद्र अण्णा देशमुख आणि जतचे विलासराव जगताप यांचा यात समावेश आहे. मवियाला नवी मुंबईत खिंडार पडतंय. 12 माजी नगरसेवक आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हे पक्षप्रवेश होणार आहे. टिळक भवन इथं काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक होते. हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडते. भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रेंनी तालुका पोलिसांना धारेवर धरलं. खऱ्या गुन्ह्यांऐवजी खोटे गुन्हे त्वरित दाखल होत असल्याचा सुरेश म्हात्रेंनी आरोप केला. पोलिसांनी वेळीच दखल न घेतल्यास धरणं आंदोलन सुरू करण्याचा सुरेश म्हात्रेंनी इशारा दिला. धनंजय मुंडे परदेश दौऱ्यावर आलेत. सोमवारी रात्री उशिरा कुटुंबासह मुंडे परदेश दौऱ्यावर गेलेत. पुढील 8 दिवस मुंडे केनियाला गेल्याची सूत्रांची माहिती आहे. धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवटांच्या पत्नीचं अकस्मात निधन झाले. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवटांच्या पत्नी मनाली घनवटांचं अकस्मात निधन. मनालीची आत्महत्या पण नैसर्गिक मृत्यू दाखवला जातोय असाही दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. नीलम गोरे यांनी साक्षी कांबळे कुटुंबियांची भेट घेतली. या प्रकरणात आरोपीला जामीन मिळाला असला तरी जामीन रद्द करण्यासाठी धाराशिव पोलीस न्यायालयात अपील करणार असं त्यांनी सांगितलं.
बीडच्या वकील ज्ञानेश्वरी अंजान मारहाण प्रकरणात 10 जणांवर गुन्हा दाखल झालाय. मात्र गुन्हा खोटा असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. आक्रमक ग्रामस्थ 2 टेम्पोनं बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये साधूंच्या वेशातील व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झालाय. अज्ञाताकडून मारहाण करतानाचा सीसीटीव्ही समोर आलाय. दारूच्या नशेत मारहाण केल्याचा आखाड्याच्या महंतांचा आरोप आहे. अकोल्याच्या प्रहार पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अरविंद पाटलांवर गुन्हा दाखल झालाय. अरविंद पाटील आणि पातूरचे नायब तहसीलदारांमधील संभाषण व्हायरल झालंय. अश्लील शिवीगाळ मारहाणीची धमकी देणारा ऑडिओ क्लिप या निमित्तानं व्हायरल झाली. लुटीचा बनाव रचत पेट्रोल बॉम्बनं बँकेत स्फोट घडवल्याचा प्रकार घडलाय. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमधला हा प्रकार आहे. मात्र जुन्या गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्याच्या हेतूनं महाराष्ट्र ग्रामीण बँकेत स्फोट घडवल्याची माहिती आहे. पुण्यात वाहन तोडफोडीची मालिका सुरूच आहे. सोमेश्वरवाडी चौघांकडून वाहनांची तोडफोड झाली. पूर्वीच्या भांडणाच्या पार्श्वभूमीवर ही तोडफोड झाल्याची माहिती आहे. आयपीएल मॅच दरम्यान फोनवर जोरात बोलणं तरुणाच्या जीवावर बेतलं. मुंबईच्या कांदिवलीतील साईबाबा नगरमधला धक्कादायक प्रकार समोर आला. इमारतीमधून खाली पडून जितेंद्र चौहानचा मृत्यू झाला. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाला बॉम्बनं उडवण्याची धमकी मिळाली आहे. त्यानंतर लगेचच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून शोध मोहीम सुरू झाली. सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले. पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी 3 रुग्णालय महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या रडारावर आहेत. मणिपाल, सूर्या, इंदिरा आयव्हीएफ रुग्णालयाला एमएमसीकडे आज सादर करावा लागणार आहे अहवाल. रुग्णालयांचा अहवाल मिळाल्यानंतर एमएमसी अंतिम निर्णय देणार आहे. पुण्यातील तनिषा भिसेंच्या मृत्यूनंतर चौकशी समितीकडून राज्य सरकारला शिफारशी सादर होणार आहेत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं टाळाटाळ केल्याचं अहवालात स्पष्ट होतं. जळगावच्या जावळे रुग्णालयात 2 बालकांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी इंजेक्शन दिल्यामुळे बालकांचा मृत्यू झाल्याचा पालकांनी आरोप केलाय. घटनेनंतर बुटॉक्स नावाच्या इंजेक्शनच्या संपूर्ण बॅच महाराष्ट्रातून परत मागवण्यात आल्याची माहिती मिळते. सावत्र मुलीवर बलात्कार, त्यानंतर पत्नीची हत्या करून विरारमधून फरार झालेला आरोपी तब्बल 21 वर्षांनी गजाआड झालाय. विरार पोलिसांनी ही कारवाई केली. नांदेडच्या उमरी तालुक्यातील बिजे गावात शेतकऱ्यांचा उभा ऊस जळून खाक झाला. शेजारील शेतात कचऱ्याला लावलेली आग हंबर्डे यांच्या ऊसाला लागल्याची प्राथमिक माहिती आहे. शेतकऱ्याकडून नुकसान भरपाईची मागणी होती. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कांद्याची निर्यात सरासरी 8 ते 10% घटली. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका त्यामुळे बसलाय. कांद्याला भाव मिळावा यासाठी विशिष्ट धोरण तयार करावं, कांदा उत्पादक संघटनेनं ही मागणी केली. कोस्टल रोडचा वरळीतील भूमिगत मार्ग मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खुला होणार आहे. त्यामुळे कोस्टल रोडचा वापर करून वरळीतून थेट मरीन ड्राईव्हला प्रवास करणं अधिक सुखकर होणार आहे. पीओपी मूर्तीवर मुंबईत बंदी कायम राहणार आहे. गुरुवारी मूर्तिकारांसोबत पालिका मुख्यालयात बैठक झाली. केवळ पर्यावरणपूरक मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांनाच मंडपासाठी परवानगी दिली जाणार आहे, असा निर्णय या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मनसेकडून मरोळ परिसरात मिठी नदीची पाहणी करण्यात आली. मुदत संपण्यापूर्वी मिठी नदीतील गाळ आणि डेब्रिज काढली न गेल्यास कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्यांना मिठी नदीत आंघोळ घालणार, असं अंधेरी पूर्व विधानसभा मनसे प्रमुखांनी इशारा दिला आहे. हिंगोलीतील वसमत शहरात अनेक भागांमध्ये भीषण पाणी टंचाई पाहायला मिळते. सिद्धेश्वर धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे 8 ते 15 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय. नागरिक मात्र यामुळे त्रस्त आहे. भंडाऱ्याच्या नवोदय विद्यालयातील वसतिगृहात पाणी प्रश्न सुरू झालेला आहे. सुविधा नसल्यानं पालकांनी पाल्यांना घरी नेलं. खासदार पडोळेंनी विद्यालयाला भेट दिली असता गंभीर प्रकार समोर आला. आज अमरावतीचा पारा 43 अंशांवर गेलाय. लोक डोक्यावर रुमाल टोपी घालूनच बाहेर पडत असल्याचं चित्र आहे. तर अनेक ठिकाणी दुपारी 12 ते 4 या वेळेत शुकशुकाट असल्याचं चित्र आहे. परभणीचं तापमान 42.02 अंशांवर गेलंय. मागच्या 4 दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम आहे. जिल्ह्याभरात प्रचंड उकाडा सध्या पाहायला मिळतोय. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची बालपणीच्या मित्राशी अचानक भेट झाली. यावेळी झिरवाळ यांनी मित्राला हेलिकॉप्टर दाखवलं. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रातील पहिला एआय संचलित जिल्हा होणार आहे. 1 मे महाराष्ट्र दिन आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या स्थापना दिन असल्यामुळे आरोग्य, कृषी, आरटीओ, जिल्हा परिषद, महसूल अशा अनेक विभागात एआयचा वापर सुरू होणार आहे. जळगावमध्ये 24 तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोन्याचे दर प्रतितोळा 99,000 रुपयांवर गेले. जीएसटीचं सोनं प्रतितोळा 1,116 रुपयांवर गेले.
सरबत जिहादबाबत रामदेव बाबांनी केलेलं वक्तव्य अनुचित. दिल्ली हायकोर्टानं हे विधान केले. अशा विधानांमुळे जातीय तेढ निर्माण होते, त्यामुळे कोर्टाच्या आत्म्याला धक्का लागतो, अशी टिप्पणी सुद्धा त्यांनी कोर्टानं केलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.